परत नको जायला. आम्ही बाबांचं काम एवढं भव्य मंदिर बांधलं इथं, आम्हाला योग्य नाही वाटत मारायचं आणि त्याचं मागणा चालले 5-5.5 फुटात जनावर असं मागे लागतं फिरी, तसं योग्य नाही वाटत. देव ते पलटी बी राहणार देतो ते. पण मला आज दिनांक 20/4/2025 आमच्या इथं विहिरीचं एक बांधकाम आपलं खोदणं काम चालू आहे. सकाळी आम्ही इथं विहिरीवर मोटर चालू करायला आलो तर तेव्हा मुक्ती गाव आमचं पडतं हे. तर इथं एक सर्प आढळला आम्हाला. तर त्याच्यानंतर आम्ही त्याला थोडंसं माती वगैरे त्याच्यावर टाकली तर एक म्हणजे उभा राहिला. नागच आहे, खूप विषारी नाग आहे. तर आम्ही धुळ्याला एक फोन केला निर्भय सरांना. तर हे 20 किलोमीटर अंतरावरनं इथं एका 20 मिनिटात अर्ध्या तासात इथपर्यंत पोहोचले ते आणि त्यांनी त्याला पकडलं. तर त्यांचं मी आमच्या याच्याकडनं धन्यवाद करतो त्यांना की एवढ्या लांब आले आणि विदिन 20-25 मिनिटामध्ये ते इथं पोहोचलेले आहेत आणि त्यांनी या सापाला इथं पकडलेलं आहे. धन्यवाद करतो मी त्यांचा परत. आता आपण जो साप पाहिला, जे भारतातले मुख्य 4 विषारी साप असतात, जसं नाग, मण्यार, घोणसपूरस हे मुख्य 4 साप आहे. त्याच्यातला नाग नावाचा, कोब्रा नावाचा साप धुळ्यापासून 20-25 किलोमीटर आम्ही आलो. सकाळी 7-7:30ला यांचा कॉल आला होता. त्यांनी सापावर व्यवस्थित लक्ष ठेवलं. विहिरीच्या जवळ बसलेला होता. आम्ही त्याला व्यवस्थित काढलं विहिरीतून, पॅक केलं आहे बरणीमध्ये. थोड्याच वेळात त्याला जंगलात सोडू. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार. असेच आमचे विविध सापाची माहिती घेण्यासाठी, भारतातले विविध साप, पशु पक्षी त्याची माहिती घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद. बरणे पिशवीत ठेव. अशी स्टॉप होऊन गेली होती मध्ये. आता आपण जो साप पकडला मुक्तीजवळ, तो या ठिकाणी लगेच सोडण्यात आला. असेच व्हिडिओ आणि सापाविषयी माहिती घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी धुळ्याहून निर्भय साकला. सर्वांना सप्रेम. जय हिंद.